हाय गाईज. तर काल मी एका बारशाच्या प्रोग्रामसाठी गेलेली होती आणि मुलीचं नाव ठेवायचं होतं तिथे. तर मंडळी, ती आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बारशाचे गाणे टाकलेलेच आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये मी गाणे टाकलेले नाही आहेत, कविता वगैरे टाकलेल्या आहेत. तर माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी, कारण त्यामुळे माझा टाईम पूर्ण होईल. आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझे सबस्क्रायबर पण कमी आहेत, तर सबस्क्रायबर वाढायला मदत होईल. मंडळी, या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर अशा कविता म्हटलेल्या आहेत, त्या तुम्हाला बारशासाठी कामी येईल. म्हणून माझा हा व्लॉग जो आहे थोडा मोठा झालेला आहे, पण तुम्ही प्लीज पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला यातल्या कविता वगैरे कुठेही सादर करायच्या असतील तर तुम्हाला त्यात मदत होईल. फेसबुकला पाहत असाल मंडळी तर नक्की फॉलो करा. थँक्यू, बाय. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के शुभ स्वागत. मी सौ स्नेहा जोशी तुम्हा सर्वांचं इथे कण्णाके आणि पाटील परिवारासाठी हार्दिक स्वागत करते. मंडळी, आपण इथे आज या तान्हुल्या बाळाच्या नामकरण सोहळ्यात का प्यार क्या कहना. तरी हरवे, म्हणून या संदर्भातली एक संकर्षण कराडे यांची सुंदर अशी कविता तुमच्यासमोर सादर करते. मोठं व्हायचंय हो न ग, इतकी घाई काय. मोठं व्हायचंय हो न ग, इतकी घाई काय. मोठं व्हायचंय हो न ग, इतकी घाई काय. अगं आत्ताच नव्हे काय, 5 महिन्यांपूर्वी जन्म तुझा झाला. 2:45 मिनिटांनी तू आम्हाला आई बाबा केला. 5 महिने या बातमी अजून आम्ही सुखावतोय. इथे पोळक्यात तुझ्या दुधी दात डोकवतोय. खोटं तुला जवळ बोलावता येते माय. खोटं बोलून तुला जवळ बोलावता येते माय. मोठं व्हायचंय हो ना ग, इतकी घाई काय. अगं कळालंय तुला कोणत्या बटनांनी म्युझिक वाजतं. अगं कळालंय तुला कोणत्या बटनांनी म्युझिक वाजतं. किती जागा दिल्यावर टाळ्या पिटणारं बाहुल्य नसतं. पेज नको तुला आता ताटातलं हवं असतं.
तू खोलीत अंधार झाल्यावर घाबरायचे नसतं. दुरू दुरू येऊन दाराशी तू करतेस बाय बाय. दुरू दुरू येऊन दाराशी तू करतेस बाय बाय. मोठं व्हायचंय हो ना ग, इतकी घाई काय? भरभर धावशील तू, उचलून आम्ही कोणाला घ्यायचं? भरभर धावशील तू, उचलून आम्ही कोणाला घ्यायचं? स्पष्ट बोलशील तू, बोबडं आम्ही कोणाशी बोलायचं? हळूहळू सुटेल तुझी गुप्त घुटी लंगोटी. हळूहळू सुटेल तुझी गुप्त घुटी लंगोटी. येणार नाही रे मग चिव खाऊ दाणा खाण्यासाठी. येणार नाही तेव्हा मुलगी पत्रात. उपास तापास आणि व्रत फळाला माझी आली. उपास तापास आई आणि व्रत फळाला माझी आली. लेकीच्या रूपाने साक्षात लक्ष्मीच घरी आली. ती आली माझ्या घरी, उत्सव सुरू झाला. ती आली माझ्या घरी, उत्सव सुरू झाला. रोजच्या सर्व दिनचर्येचा क्रमही बदलून गेला. नीटनेटका संसार माझा अजून जास्त खुलला. नीटनेटका संसार माझा अजून जास्त खुलला. तिच्या परिजनाच्या आवाजावर तोही नाचू लागला. सगळं तिथल्या तिथे राहायचं, सगळं तिथल्या तिथे राहायचं जेव्हा ती नव्हती. सगळं तिथल्या तिथे राहायचं जेव्हा ती नव्हती. आता वस्तू घर आणि माणसं फिरतात तिच्या भोवती. खेळण्याचा कितीही पसारा नाही वाटत. खेळण्याचा कितीही पसारा नाही वाटत. तिच्या हसण्याशिवाय सुख कशातच नाही भेटत. बोबडे बोल समजताना स्वतः लहान व्हायला होतं. बोबडे बोल समजताना स्वतः लहान व्हायला होतं. तिच्या राखण्या पाळण्यात भान माझं हरवलं. तिच्या येण्याने आमच्या जीवनाची बाग गवसली. तिच्या येण्याने आमच्या जीवनाची बाग गवसली. कसे